नमस्कार, लव फॉर कुकिंग चॅनलवर सर्वांचे स्वागत। आज आपण एक इंडो चायनीज नॉनव्हेज स्टार्टरची रेसिपी बघणार आहोत, ज्याचं नाव आहे पेपर गार्लिक चिकन। या रेसिपीमध्ये आपण खूप सारी गार्लिक म्हणजे लसूण आणि पेपर म्हणजे काळी मिरीचा वापर करणार आहोत, ज्याची टेस्ट थोडी तिखट थोडी आंबट गोड असे, पण खायला खूप मस्त लागते। तुम्ही जर ही रेसिपी करून बघितली तर तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी 500 ग्रॅम बोनलेस चिकनचे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत। मॅरिनेशनसाठी चिकनमध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा विनेगर, 1 चमचा ताजी कुटून घेतलेली काळी मिरी पूड, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 अंड्याचा सफेद भाग घालायचा आहे। हे सर्व चांगलं चिकनला कोट करून घ्यायचं आहे। जास्त जाड बॅटर बनवायचं नाही, फक्त हलकी अशी कोटिंग आली पाहिजे। चिकन आता फ्राय करण्यासाठी तयार आहे। एका कढईत तेल चांगले गरम करून घ्या। तेल चांगले गरम झाल्यावरच चिकनचा एक पीस तेलामध्ये सोडायचा आहे। पहिला 1 मिनिट तरी चिकनला हलवायचं नाही किंवा झारा लावायचा नाही। त्यानंतर चिकन हळूहळू हलवा आणि 3 ते 4 मिनिटांसाठी मोठ्या आचेवर फ्राय करून घ्या। फ्राय झालेलं चिकन एका प्लेट किंवा चाळणीमध्ये काढून घ्या आणि राहिलेले सर्व चिकन अशाच पद्धतीमध्ये फ्राय करून घ्या। तुम्ही बघू शकता चिकनला किती पातळ कोटिंग आलेली आहे। आपल्याला अशीच पातळ कोटिंग पाहिजे, म्हणजे ज्या सॉसमध्ये आपण चिकन कोट करणार आहोत तो सॉस चिकनच्या आतपर्यंत मुरला गेला पाहिजे। चिकन आता फ्राय झालेला आहे। आता आपण पटकन कोट करण्यासाठी सॉस बनवूया। इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यात 2 चमचे तेल चांगलं गरम झालं, त्यात 1 चमचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। त्यानंतर 1 चमचा आलं, 4 चमचे बारीक चिरून घेतलेली लसूण, हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याला लसूणचा चांगला फ्लेवर पाहिजे आहे। त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची, हे सर्व आपल्याला मोठ्या आचेवर 1 ते 2 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर 1 कप गरम पाणी घालायचं आहे। हे सर्व चांगलं मिक्स झाल्यावर 1 चमचा विनेगर, 2 चमचे डार्क सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप हे घालून चांगलं हलवून घ्या। त्यानंतर 1 चमचा काळी मिरी पूड, शक्यतो ह्या रेसिपीमध्ये ताजी कुटून घेतलेली काळी मिरी टाका, म्हणजे त्याचा खूप चांगला फ्लेवर येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। मीठ सांभाळून घाला कारण ह्या सर्व सॉसमध्ये थोड्या प्रमाणात मीठ असतं। आता थोडा सॉस जाडसर बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घातली आहे। बघू शकता सॉस आता चांगला जाडसर झालेला आहे। आता आपल्याला फ्राय केलेलं चिकन आणि वरून हिरवी कांद्याची पात घालून चांगलं कोट करून घ्यायचे आहे। पेपर गार्लिक चिकन तयार आहे। ही स्टार्टर रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या रेसिपीचे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील। धन्यवाद।